नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. आज बघा आपण काय डिस्कस करणार आहोत की राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे कितीला आहे, 28 सप्टेंबरला आहे आणि जवळपास मला वाटते की 65 ते 66 दिवस यासाठी बाकी असतील, है ना. तर आपण टेंटेटिव्ह रफली कन्सिडर करू की 65 दिवस बाकी आहे. आता या 65 दिवसामध्ये म्हणजेच अजून त्याला अप्रॉक्सिमेट केलं तर आपण म्हणू की 2 महिने बाकी आहे. आणि हे 2 महिने खरं ऍक्च्युली क्रुशियल आहेत. कारण जर मी तुम्हाला खरं सांगतोय, कारण मी युपीएससीचा अभ्यास केलाय आणि युपीएससीचा जो अभ्यास जो करायचो त्यावेळेस मला अजूनही पॅटर्न आठवतो की तो कसा करत होता मी, की आधी ना मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा आणि मग काय तर फक्त जे शेवटचे 2 महिने असतात फक्त त्या 2 महिन्यामध्ये पूर्व परीक्षेचा अभ्यास करायचा. राईट. कारण मुख्य परीक्षेचा अभ्यास असा होता किंवा असा आहे, इव्हन आता पण आपला सिलेबस तसाच झालाय की तो आहे काय तर पूर्ण पूर्व परीक्षा तिथं कव्हर होतोय. राईट. पूर्व परीक्षेमध्ये मुख्यचा नाही होत पण मुख्यमध्ये पूर्वचा कव्हर होतोय. राईट. फक्त आणि फक्त कशाची गरज पडते, या पूर्व परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी, म्हणजे या 2 महिन्यात जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर फक्त तुम्हाला गरज पडते ती म्हणजे की मॅक्झिमम एमसीक्यू प्रॅक्टिस, पीवायक्यू आणि एमसीक्यू, बस यावर सर्व खेळ आहे. म्हणजे तुम्ही आता कसाही अभ्यास केला असेल, पूर्वचा करा, मुख्यचा करा किंवा कोणताही अभ्यास दोन्ही केला असेल तरी पण फक्त यावर तुमचा खेळ आहे की कोण या प्रश्नांची या प्रॅक्टिस आहे, मॉक टेस्ट आहे जो भरपूर देतोय तो सर्व काय तर बाजी मारून जाणार आहे. इवन जरी तुमचा अभ्यास झाला नसेल ना पूर्ण, तरी पण सांगतोय मी एक स्ट्रॅटेजी सांगतोय की ते करा, तुमची शक्यता आहे ना ती जास्त असेल. राईट. यासोबत अजून एक आपण रूल डिस्कस करणार आहोत ज्याला पॅरेटो प्रिन्सिपल म्हणतात किंवा त्याला 80-20 रूल म्हणतात. तुम्ही गुगल करा पॅरेटो प्रिन्सिपल किंवा 80-20 रूल आणि तो ऑलमोस्ट आपल्या लाईफमध्ये सगळीकडे अप्लाय होतो. नेमका आहे काय की फक्त 20% असा भाग असतो ज्यातून तुमचे 80% मार्क्स कव्हर होतात. 20% आपल्या कृती अशा असतात ज्यातून आपल्याला 80% रिझल्ट येतात. लक्षात आले. 20% स्ट्रॅटेजी अशी आहे जिथून आपल्याला 80% आपला रिझल्ट मिळतोय आणि की आपल्याला 80% मार्क्स पण मिळवायचे नाही आहेत, आपल्याला फक्त 60% मिळवायचे आहेत. बरोबर की नाही. तर मग विचार करा की हा पॅरेटो प्रिन्सिपल यूज करा जरी आता तुमचा अभ्यास पूर्ण झालेला नसेल. राईट. आणि काय करायचं आहे, पीवायक्यू आणि एमसीक्यू, तर आज तेच आपण डिस्कस करणार आहोत आणि 2 महिन्याची फायनल स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगणार आहे. मिस करू नका, चुकवू नका. म्हणजे चुकवू नका म्हणजेच की हे पुढचे 2 महिने आहेत तर यामध्ये ह्या गोष्टी मध्ये कमी पडू नका. राईट. तर चला ते सुरू करूया आपण. सर्वात आधी टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करायचं आहे. यावरच माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, पीडीएफ आहेत, ते सर्व मी तुम्हाला इथं शेअर करणार. आणि हा मी माझा नंबर इथं शेअर करतो म्हणजे तुम्हाला जर काही जरी क्वेरीज आहेत सायन्स रिलेटेड, एक्झाम रिलेटेड किंवा ऍडमिशन रिलेटेड, सर्व या नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल. सेम नंबर व्हॉट्सअपला पण आहे, कधी पण मेसेज करा, कधी पण कॉल करा. फक्त एवढंच आहे की कधी जर बॅच असेल किंवा कुठलं सेशन सुरू असेल तर त्यावेळेस मी तुम्हाला रिप्लाय देणार नाही, पण नक्की तुमच्या मेसेजचा मी रिप्लाय देणार. सो हा माझा नंबर आहे, नोट करून ठेवा. राईट. चला नेक्स्ट पुढे वळू आपण. बॅचेस कोणत्या आहेत बघा की राज्यसेवा यशोदय 2.0 बॅच आहे एमपीएससी राज्यसेवासाठी. त्याचे फीचर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की 7+ कोर्सेस आहेत, स्टडी नोट्स आहेत, मॉक टेस्ट आहे, डेमो क्लासेस आहे, फ्री रिसोर्सेस आहेत, पर्सनल मेंटरशिप आहे. त्यासोबत लक्षात ठेवा की विशेष म्हणजे काय की आपल्याकडे सर्व एक्सपिरियन्स फॅकल्टी आहेत, सर्व मोर दॅन 5 इयर्सचा एक्सपिरियन्स. इव्हन मी माझं सांगतोय की मला 8 वर्षाचा अनुभव आहे. बाकी सर्वच असे कोणी 8, कोणी 10, कोणी 12 वर्ष सुद्धा अनुभव असलेले इथं फॅकल्टी तुमच्याकडे, जे मी तुम्हाला त्यांचा पर्सनली फक्त टीचिंगचा एक्सपिरियन्स म्हणतोय. त्यांचा अभ्यासाचा तो अनुभव तर अजून वेगळा आहे ना, तो पण कन्सिडर करावा लागेलच कारण आपल्याला परीक्षा समजून घ्यायची आहे. राईट. तर ही आपल्याकडे राज्यसेवासाठी बॅच आहे यशोदय 2.0. लक्षात ठेवा 26 साठी बॅच आहे, कारण पूर्व आणि मुख्य, प्री आणि मेन सर्व यामध्ये कव्हर केल्या जाईल. यासोबत 16 बुक्स इथं तुम्हाला मिळतील. कुठं जायची गरज नाही, घर बसल्या सर्व अभ्यास होणार आहे. बेसिक्स क्लिअर असायला पाहिजे कारण आन्सर्स लिहायचे आहेत, तर एनसीआरटी शिवाय होणार नाहीये. आता विषय हा येतो की सर एनसीआरटी एवढे 6वी ते 12वी वाचायचे प्रत्येक विषयाचे, तर वर्ष तर तिथंच जाईल. तर यासाठी आपण काय केलंय, यामध्ये तुम्हाला एनसीआरटी बॅच ती पण फ्री ऑफ कॉस्ट देतोय. तुम्हाला फक्त काय करायचे, ती बॅच करायची आहे प्रत्येक विषयानुसार, त्यामध्ये आपण ते कव्हर केले. प्रत्येक बॅचेसवर आपले ईएमआय फॅसिलिटी पण आहे आणि पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम पण आहे. तुम्हाला जर काही क्वेरीज असेल तर डायरेक्ट विचारा आणि मी माझा नंबर ते दिलाय त्यावर पण तुम्हाला ते विचारता येईल. इव्हन लक्षात ठेवा की आन्सर रायटिंग आहे ते पण इथं कव्हर होते.
ठीक आहे, कारण मुख्य परीक्षा आपली फायनल लिस्ट लागणार आहे ते मुख्य परीक्षा बेसिसवर, आणि मुख्य परीक्षेमध्ये मार्क्स येणार आहे की आपण उत्तर कसे लिहितोय, किती वेळात लिहितोय, शब्दांच्या मर्यादेमध्ये, वेळेच्या मर्यादेमध्ये लिहितोय की नाही. राईट. नेक्स्ट, हा या स्लाइडवर पण तुम्हाला त्या बॅचचे काही वैशिष्ट्य दिलेले आहेत. त्यासोबत एक विशेष लक्षात ठेवा, जे आता येणाऱ्या 28 सप्टेंबर साठी आपण एक पूर्व परीक्षेसाठी क्रॅश कोर्स सुरू केलाय. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की सर्व एक्सपिरियन्स फॅकल्टी आहे. या बघा की एमपीएससी असेल, युपीएससी असेल किंवा कोणती स्पर्धा परीक्षा असेल, यामध्ये मुख्य मला जी बाब वाटते ती आहे काय की परीक्षा समजून घेणे. आणि जर तुम्ही केले, परीक्षा जर समजून जर घेतलं, तर ही परीक्षा कठीण नाही. कारण कोणताही विषय उचलून बघा, तुम्हाला स्वतः वाचून ना तो सहज कळतो. राईट. पण परीक्षा ती समजत नाही, कारण हा खूप मोठा सिलेबस आहे, यातला थोडासा भाग विचारला जातो, पण तो या भागापर्यंत कसा पोहोचायचा, त्यासाठी पाहिजे अनुभव, त्यासाठी पाहिजे परीक्षा समजणे. आणि म्हणून काय तर आपल्याकडे एक्सपिरियन्स फॅकल्टी टीम आहे. ऑलरेडी सांगितलं मी की सर्व मोर दॅन 5 इयर्स, मी 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मला, फक्त टीचिंगचा एक्सपिरियन्स सांगतो इथं. आणि यातूनच काय तर आपण असा एक क्रॅश कोर्स तयार केलाय, ज्यातून तुम्हाला जो सर्वात जास्त इम्पॉर्टंट भाग आहे त्यावरच फोकस केला जाईल, ज्यातून आपली शक्यता आहे ना ही जास्तीत जास्त वाढेल की आपल्याला काय सांगितलं मी, पॅरेटो प्रिन्सिपल, बस तो क्लिअर करून ठेवा. आपल्याला फक्त फक्त 20% अभ्यास जरी केला तरी पण 80% मार्क मिळवता आले, पण तो 20% कसा शोधायचा, यासाठीच तर पीवायक्यू मॅटर करतात. आणि त्यासाठीच म्हणून काय तर आपल्याकडे टीम आहे. तर ही बॅच लक्षात ठेवा की 28 जुलै पासून सुरू होत आहे. बाकी इतर माहिती आणि फार कमी किमतीमध्ये आहे. ठीक आहे, यासोबत त्यामध्ये कोर्स आहे, मॉक टेस्ट आहे, स्टडी नोट्स आहेत, प्रॅक्टिस क्वेश्चन आहेत, ते पण मिळणार आहेत. यासाठी मी ऑलरेडी माझा नंबर दिलाय ना, त्यावरच कॉन्टॅक्ट करायचा आहे. त्यानंतर बघा की ग्रुप बी, ग्रुप सी जर तुमचा टार्गेट असेल तर ती पण बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे, आणि फक्त मुख्य परीक्षा असेल तर ते पण अवेलेबल आहे. राईट. चला, आजचा जो टॉपिक आहे त्याकडे वळूया आपण. सो बघा काय सांगितलं मी की 28 सप्टेंबर, 2 महिने आहेत. 2 महिन्यामध्ये आपल्याला एनी हाऊ क्रॅक करायचं आहेच. 2 महिन्यामध्ये. आता फक्त आहे काय की सिलेबस खूप मोठा आहे. राईट. समजा की सिलेबस एवढा आहे, आपल्याला एवढंच विचारला जातो, आणि एवढ्यापैकी आपल्याला फक्त एवढंच करायचंय. काही असं पण नाही की आपल्याला आउट ऑफ करायचंय. राईट ना. आपण जेवढा करतोय ना तेवढा आपल्याला क्लिअर व्हायला पाहिजे, कारण 100 पैकी 100 कोणाला येणार तर नाहीये, पण आपल्याला हे जे म्हणतोय नेहमी की 60, 70, 80% तो तर भाग चांगला यायला पाहिजे. बरं, एवढंच की फक्त यायला पाहिजे म्हणजेच काय तुम्ही वाचलंय अशाने होणार आहे का? नाही. तो तुम्हाला ऍक्च्युली इम्प्लिमेंटेशन हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे, आणि ते इम्प्लिमेंट एक्झाम मध्ये गेल्यानंतर म्हणजे तुमच्या कागदावर उतरायला पाहिजे, आणि त्यासाठी रिव्हिजन हे मस्ट आहे. सो पहिला मुद्दा लक्षात ठेवा की रिव्हिजन अजिबात मिस करू नका. आता मी तुम्हाला इथं क्लिअर सांगतो की समजा की 2 प्रकारचे विद्यार्थी आहेत. ए विद्यार्थी आहे ज्याचा अभ्यास न झालेला आहे, त्याच्या 2 रीडिंग 3 रीडिंग झालाय, तो वर्षभरापासून अभ्यास करतोय. बी आहे ज्याचा अभ्यास, त्याला अजूनही कॉन्फिडन्स नाहीये की त्याचा अभ्यास झालेला आहे की नाही आहे, है ना. तर मग अशाने काय करायचंय, आता ए नी काय करायचंय, ए ने रिव्हिजन कमी करून एमसीक्यू ला जास्तीत जास्त भर द्यायला पाहिजे, है ना. तर लक्षात ठेवा, रिव्हिजन कमी करायचे आहेत, एमसीक्यू जास्तीत जास्त भर द्यायचे. आणि बी ने काय करायचंय, आधी जे काही तुम्ही अभ्यास करता, जो काही वाचलाय तो रिव्हिजन जास्तीत जास्त करा, आणि एमसीक्यू तेवढाच भाग द्यायला पाहिजे. तर आपण एमसीक्यूचा भाग कम्पॅरेटिव्हली यापेक्षा इथं कमी करतोय थोडासा, पण रिव्हिजन हे मस्ट आहे. राईट. पण रोज एमसीक्यू दोघांनी पण सॉल्व्ह करायचे, ए ने जास्त करा, बी ने थोडेसे कमी करायचे, पण दोघांनी पण एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहेतच. राईट. यासोबतच एक्झाम ओरिएंटेड स्टडी प्लॅन पाहिजे आपल्याकडे, आपला स्वतःचा स्टडी प्लॅन पाहिजे. तो तुम्हाला या सर्व पॉइंट्स वरून, जसं मी तर सांगितलं की रिव्हिजन कोणी जास्त करायचं, कोणी एमसीक्यू जास्त करायचे, तर या सर्व प्लॅन वरून तुम्हाला स्वतःचा स्टडी प्लॅन तयार करता येईल. आणि त्यातही अजूनही जर तुम्ही कन्फ्युज आहात, तुमचा जर पहिला अटेम्प्ट आहे, तर मग आपल्याकडे आहे काय, तर आता क्रॅश कोर्स सुरू करतोय, त्यावर फोकस करा. त्यातून तुम्हाला सर्व अभ्यास, कारण रोज तुमचे 2 विषय होणार आहे, सर्व सब्जेक्ट तिथं कव्हर केले जाईल, इव्हन करंट अफेअर सुद्धा तिथं कव्हर होणार. नेक्स्ट आहे काय की जास्तीत जास्त एमसीक्यू सॉल्व्ह करायचा आहे. मॉक टेस्ट द्या जास्तीत जास्त, तो खूप मोठा रोल प्ले करतो. आणि कोणत्या वेळेला, ज्या वेळेला एक्झाम असते त्यावेळेला काय असतं ना की आपल्याला ज्यावेळेस आता आपण मॉक टेस्ट देतोय किंवा एमसीक्यू स्वतः सॉल्व्ह करतोय, पीवायक्यू सॉल्व्ह करतोय, आपल्याला माइंडसेटनं तो पाहिजे तसा राहत नाही. हा खूप मोठा रोल प्ले करतो. म्हणजे मी आताच एक प्रश्न, जर तुम्ही मास्टर क्लास माझा जर 3 वाजताचा जर करत असणार, तर एक तुम्हाला चांगला आठवत असेल की एक रिलेटिव्ह डेन्सिटीचा प्रश्न विचारला, ज्याचा आन्सर ने 8.9 होता, हा पहिला पर्याय होता,
आणि दुसरा पर्याय दिला होता आयोग आणि रिलेटिव्ह डेन्सिटीचा केजी पर मीटर क्यूब, हा असा ऑप्शन दिला होता. हा मग तिसरा आणि चौथा पण असेल, पण आयोग आन्सर काय तर 8.9. जर आपण त्यावेळेस अशा माइंडसेटमध्ये असतो की आपण विसरून जातो की रिलेटिव्ह डेन्सिटीला युनिटच राहत नाही, आणि मॅक्झिमम विद्यार्थी मग काय करतात, हा मार्कून देतात. पण तो आन्सर नाहीये. करेक्ट आन्सर आहे काय तर हा. कारण काय, कारण रिलेटिव्ह डेन्सिटी सापेक्ष घनतेला युनिटच नाहीये. आणि म्हणून त्यावेळेस आपली मानसिक स्थिती कशी आहे परीक्षेच्या वेळेस, याची पण आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. आणि याच्या प्रॅक्टिससाठी काय करायचंय, बेस्ट काय आहे, ज्या वेळेला परीक्षा होते जो टाइम स्लॉट असतो बस त्याच टाइम स्लॉटला मॉक टेस्ट द्यायची आहे. राईट. पण त्यासोबत एक लक्षात ठेवा की मॉक टेस्ट देत असताना स्वतःला अंडर एस्टिमेट करू नका की अरे यार मला तर मार्क्स काय तर कमी येत आहेत. पण कारण काय, कारण मॉक टेस्ट आणि आयोगाची लेवल यात बराच फरक असतो. तो कोणी मॅच करू शकत नाही. ते कोणीच मॅच करू शकत नाही. त्यामुळे मॉक टेस्ट आहे कशासाठी, तर फक्त आपल्याला तयार करण्यासाठी. हे तुमचं एक्झाम क्लिअर होईल की नाही होईल हे तुमचे मॉक टेस्ट डिसाईड करत नाही. सो मॉक टेस्ट हे फक्त आणि फक्त लक्षात ठेवा की प्रॅक्टिससाठी आहेत म्हणून. हा, तुम्हाला स्वतःचा अभ्यास झालाय की नाही झालाय हा कशावर टेस्ट करता येईल, तर त्यासाठी आहे काय तर पीवायक्यू. खरंच जर तुम्हाला चेक करायचंय तुमचा अभ्यास झालाय की नाही झालाय, तर दोनच गोष्टी चेक करा. एक आहे काय तर सिलेबस चाळा, की सिलेबस मध्ये आता काही डिटेल पूर्वपरीक्षा सिलेबस आहे तो डिटेल तर दिलेला नाहीये. ठीक आहे, पण आपल्याकडे पीवायक्यू आहेत. मागचे 5 ते 10 वर्षाचे पीवायक्यू घ्या. कमीत कमी तरी मी तुम्हाला सांगतो की 7 वर्षाचे तर करायचेच आहेत. आणि त्या पीवायक्यू मधील सर्व पीवायक्यू तुम्हाला येत आहेत की नाही हे चेक करा. आणि जर येत नसेल तर मग तो सुटलेला भाग आहे ना तो करा आधी. ठीक आहे, इथून तुमचं डिसाईड व्हायला पाहिजे की तुमचा अभ्यास झालेला आहे की नाही, मॉक टेस्ट वरून नाही. क्लिअर आहे हे? हा एक मुद्दा क्लिअर करा. रिव्हिजन, त्यानंतर पीवायक्यूचा रोल काय आहे, आणि त्यासोबत काय की मॉक टेस्टचा रोल काय आहे. राईट. त्यासोबत अजून एक सांगतोय मी की आता आपल्याकडे 2 महिने आहेत, पण 1.5 महिने ठीक आहे की तुम्ही मॉक टेस्ट करत आहात. पण मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले की मॉक टेस्ट एमसीक्यू आहे जे आपण घेतोय, किंवा इतर कुठल्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही कुठली टेस्ट सिरीज लावली असणार. लक्षात ठेवा की ती जी लेवल आहे ती कोणीच मॅच करू शकत नाही. आणि म्हणून जर मॅच जर करायची आहे तर शेवटचे ऍटलीस्ट जे 15 दिवस आहेत, शेवटचे 15 दिवस म्हणजे 13 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर आयोगाचेच प्रश्न सॉल्व्ह करा. का? कारण त्या प्रश्नांसाठी सुद्धा आपल्याला माइंडसेट तयार करायचंय. मला माहित आहे की तुम्ही तुम्ही भरपूर वेळा ते पीवायक्यू सॉल्व्ह केले असणार. तुम्ही ते सर्व जे पीवायक्यू आहेत ना ते 2-3 वेळा सॉल्व्ह करून तुम्हाला त्यांचे आन्सर तर तोंडपाठ झाले असतील. माझा प्रश्न हा आहे की त्याच आधारावर जर पुढे जर एखादी प्रश्न विचारला तर तुम्हाला तो सॉल्व्ह करता येईल का? जसा बर्नॉलिस प्रिन्सिपलवर मागच्या वर्षी प्रश्न विचारला जो आयोगाने कॅन्सल केलेला होता, तुम्ही जर तिथपर्यंत जर मर्यादित राहिलेत तर तुम्हाला 2024 मध्ये जो बर्नॉलिस प्रिन्सिपलवर प्रश्न विचारलाय तो सॉल्व्ह करता आला नसता. तर पीवायक्यू मधून अंदाज घ्यायचा आहे आणि एफआयक्यू साठी तयारी करायची आहे. आणि ते जर तुम्ही केलं नसणार ना तर त्यामागे लागा, की जे पीवायक्यू आहे त्यातून अंदाज घ्यायचा. मी ऑलरेडी युट्यूबला सेशन घेतलाय, तो सेशन चेक करा. तिथं पीवायक्यू बद्दल पूर्ण डिटेल सांगितलं की आपला माइंडसेट कसा असायला पाहिजे, येणाऱ्या परीक्षांमध्ये तो कसा मोठा रोल प्ले करणार आहे. सो शेवटच्या दिवसांमध्ये तुमचा माइंडसेट तयार करायचा आहे. फक्त पीवायक्यू सॉल्व्ह करा, मॉक टेस्ट सॉल्व्ह करू नका. आणि ज्या वेळेस तुम्ही हे मॉक टेस्ट देतात, एमसीक्यू आहे किंवा पीवायक्यू आहे, या 2 महिन्यांनी ही प्रॅक्टिसच करा की तुम्हाला तुमच्या जे पण प्रश्न सॉल्व्ह करत आहात आणि तुम्हाला ते आले नाही तर लक्षात ठेवा की तो तुमचा टॉपिक झालेला नाहीये. त्याचे लगेच नोट्स तयार करा, त्याला रिवाइज करा. बेस्ट सांगतोय मी, बेस्ट. आता जे सायन्सचे पीवायक्यू आहेत ना, यातून हा जो पॅटर्न सांगतोय यातून मला खूप जास्त फायदा झाला. तुमचा जो अभ्यास आहे ना तो एक्झाम ओरिएंटेडच होणार, इकडे तिकडे भरकटणारच नाही तुम्ही. बघा काय केलं होतं मी, किंवा तुम्हाला सायन्सचं सांगतोय मी, सायन्सचे पीवायक्यू घेणार, या पीवायक्यूचे सर्व नोट्स काढणार. नोट्स काढणार म्हणजे काय की या पीवायक्यू कोणत्या घटकावर आहे त्याचे नोट्स काढायचे, ते समजून घ्यायचे, ती रिवाइज करायचे. म्हणजे काय, जसं मी म्हटलं ना की बर्नॉलिस प्रिन्सिपल विचारलंय, मग असा तो अभ्यास करायचा की बर्नॉलिस प्रिन्सिपलवर काही जरी प्रश्न विचारलं ना तरी पण यायला पाहिजे. तसंच आयोगाने यावर्षी पहिल्यांदा विंड डिस्प्लेसमेंट लॉवर प्रश्न विचारलाय. आता तो असा काहीतरी करा की यातला काही जरी प्रश्न विचारला तरी पण तो यायला पाहिजे. कुठून आयडिया आली? बरं, असे लॉ तर भरपूर असतील अजून.
मग काय सगळे करायचे आहेत का? सर्व करत बसले तर फक्त सायन्सच करावं लागेल, पण ऍटलिस्ट विंड डिस्प्लेसमेंट लॉ तो तर पक्का व्हायला पाहिजे, किंवा या संबंधित अजून काही एखादी रिलेटेड लॉ असेल तो चांगला पक्का करा. लक्षात येतंय? आता हीच तर सिरीज आपण सुरू केलेली आहे. ही जी सिरीज आहे ना, ही आपण युट्यूबला बघा 5:30 वाजता सुरू केले. 5:30 वाजता आपला सेशन असतो. तो चेक करा. तुम्हाला ना क्लिअर लक्षात येईल की नेमकं काय करायचं आहे, कसे नोट्स काढायचे आहेत. सेम पॅटर्न पीवायक्यू साठी फॉलो करा सर्व विषयांसाठी. सेम पॅटर्न एमसीक्यू आणि मॉक टेस्ट साठी फॉलो करा सर्व विषयांसाठी. इथून तुमची एक्झाम क्लिअर करण्याची शक्यता आहे ना खूप जास्त वाढेल. यांनी मला खूप जास्त फायदा झालाय ज्यावेळेस मी स्वतः अभ्यास करत होतो. 2 अटेम्प्ट दिल्यानंतरही क्लिअर होत नव्हतं, आणि हे जर करून पाहिलं तर माझं लगेच क्लिअर झालं, आणि चांगल्या मार्जिननी मी एक्झाम क्लिअर करू शकलो होतो. लक्षात येतंय? हे ट्राय करा. नेक्स्ट, बाकी जे मुद्दे आहेत ना ते आता काही विशेष नाही आहेत. विशेष नाहीत का? कारण सीसॅटचा जो प्लॅन आहे हा तर क्वालिफाईंग आहे, त्यामुळे मी तर म्हणणार की ते पर्सन टू पर्सन व्हॅरी करतं. कारण ऑलरेडी आपल्याकडे 5-6 प्रश्न तर याचे असतात डिसिजन मेकिंगचे, राईट. थोडेफार मार्क्स आहे ते घ्यावे लागतात. तुमचा सीसॅट अगदीच वीक असेल तर सीसॅटचा अभ्यास करा, अदरवाईज मागच्या काही वर्षाचे पेपर तरी चाळून जा. ठीक आहे, सीसॅट आता सोपी येतोय, पण हळूहळू तो सीसॅट कठीण होत जाणार आहे. नेक्स्ट आहे काय की करंट अफेअर्स आहे, तो एक मोठा रोल प्ले करणार आहे. ते तुम्हाला आता रेग्युलर वाचायला पाहिजे. इथून आधीच्या काही महिन्यांमध्ये जर तुम्ही तो रेग्युलर वाचत नसणार, महिन्यानुसार वाचत असणार किंवा फक्त विकेंडला वाचत असणार, पण आता तो रेग्युलरली वाचत राहा. बराचसा फॅक्च्युअल डेटा असतो. शक्य झाल्यास करंट अफेअर्सचे पण टेस्ट सिरीज आहे ते द्यायचे. कारण नेमका आपण वाचतो पण प्रश्न कसा विचारला जातो ना हा तिथून तुमच्या लक्षात येईल. यस. आणि जे सांगितलं मगाशी सांगितलं मी की जो बी प्रकारचा विद्यार्थी आहे, ज्याला अजूनपर्यंत कॉन्फिडन्स नाहीये किंवा ज्याचे सर्व विषय अजूनपर्यंत प्रॉपर क्लिअर झालेले नाहीये, त्यांनी काय करायचंय, आणि सर्वांनीच करायचंय तसं, पण पॅरेटो प्रिन्सिपल 80-20 रूल. 20% भागातून 80% मार्क्स आहे तुमचे कव्हर होतील, हमखास कव्हर होतील. तुमचा सिलेबस चेक करा. आता मग हे 20% भाग कोणते असणार? यस, हॉट टॉपिक्स असतील, बरोबर. आणि मुख्यतः याच टॉपिकवर आपण क्रॅश कोर्समध्ये फोकस करणार आहोत. आता यासाठी अनालिसिस खूप चांगला असायला पाहिजे, आणि म्हणून म्हटलं मी की पीवायक्यू तुम्ही सॉल्व्ह केलंय ना, परत चाळा, परत चाळा, परत चाळा. मी 8-10 वर्ष झाले तेच ते पीवायक्यू बघतोय, तर मला असं वाटतं की प्रत्येक वेळेस काहीतरी वाटतं की काहीतरी सायन्समध्ये मला असं सापडलंय, अरे या टॉपिकला ना असा अभ्यास करायला पाहिजे. अरे या टॉपिकमध्ये पण या भागावर तर आयोगाचेच प्रश्न नाही, पण या भागावर जास्त प्रश्न आहे. आयोगाचा एखाद्या भागामध्ये ना कल ना असा जातोय, तुम्ही स्वतःनं गेस करायला लागणार, पण त्यासाठी तुम्हाला रेग्युलरली पीवायक्यू ते भाग बघत राहावं लागणार आहे. इव्हन बर्नॉलिस प्रिन्सिपलचा ज्यावेळेस प्रश्न विचारला होता त्यावेळेस सांगितलं मी की परत प्रश्न विचारला जाईल, आणि लगेच 2024 मध्येच प्रश्न विचारला. आता विंड डिस्प्लेसमेंट लॉवर प्रश्न विचारला, मी परत सांगतोय पुढच्या काही 1-2-3 वर्षामध्ये विंड डिस्प्लेसमेंट लॉवर नक्की परत प्रश्न विचारला जाईल. हा आयोगाचा ट्रेंड आहे, तो पण आपल्याला समजायला पाहिजे, पण त्यासाठी पीवायक्यू परत 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 चाळत राहा, तरच हे लक्षात येणार आहे. आय होप की हे क्लिअर झालं असणार तुम्हाला की नेमका या उरलेल्या दिवसांमध्ये, किंवा आपण सरळ म्हणू की 2 महिन्यांमध्ये तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. राईट. चला, बाकी तुम्हाला जर काही अजून जर क्वेरीज आहेत या एक्झाम रिलेटेड, तुम्ही आता जर नवीन आहात आणि आता जर अभ्यासाला सुरुवात करत आहात, तर हा मी माझा नंबर तर दिलाय. तुम्हाला सिलेबसची गरज आहे, किंवा नेमकं अनालिसिस कसं करतात, आणि इतर कुठले डाऊट सुद्धा, इतर कोणतेही डाऊट्स, त्यासोबत ऍडमिशन जरी घ्यायची आहे, काही जरी क्वेरीज असेल, हा मी माझा नंबर इथं दिलाय, त्या नंबरला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. सेम नंबर कॉलिंगला आहे, सेम नंबर व्हॉट्सअपला पण आहे. ठीक आहे, तर तुम्हाला डायरेक्ट त्यावर कॉन्टॅक्ट करता येईल. बॅचेस कोणत्या आहेत आपल्याकडे बघा, परत एकदा सांगतोय की राज्यसेवासाठी आपल्याकडे आहे यशोदय 2.0 बॅच आहे, त्याचे फीचर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. पण यासोबत अजून लक्षात ठेवा की 16 बुक्स तुम्हाला मिळत आहे. म्हणजे ही अशी एक बॅच आहे की ज्यातून तुम्हाला कुठंच जायची गरज पडणार नाही. तुम्ही गावात आहात, आपल्या घरी आहात, जॉबला जात आहे किंवा कॉलेज स्टुडंट आहात, जिथं कुठं आहात, एक तर आहे काय तर आपली ऑनलाईन बॅच आहे. त्यासोबत बुक्स पण तुम्हाला घरपोच येत आहेत, राईट. प्रॉब्लेम पैशाचा काही प्रॉब्लेम असेल तर ईएमआय फॅसिलिटी आहे, तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये थोडे थोडे करून ते भरता येईल. डिस्काउंट सुद्धा मिळेल, यासोबत डिस्काउंट सुद्धा भरपूर मिळेल. ऍपला जाऊन बघा, आणि त्यात जर तुम्हाला डिस्काउंट हवा असेल, मी माझा नंबर दिलाय, त्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. बरं, आपण बेसिक पासून, तुम्हाला जर असं जर वाटत असेल की सर मला हे समजणार का, डोंट वरी अबाउट दॅट. आपल्याकडे एनसीआरटी बॅच आहे ना, ती पण फ्री आहे. या यशोदयमध्ये ते सुद्धा फ्री आहे, ते पण मिळणार, राईट.
आणि जर मध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत आहे, माझा नंबर मी तुम्हाला दिलाय, त्यासोबत पर्सनल मेंटरशिप तुम्हाला मेंटॉर्स आहे ते असाइन केले जातील, ते वेळोवेळी तुम्हाला गाईड करतील. आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस आहे ती पण इथं होणार आहे, सर्व यामध्ये मिळेल. राईट. त्यासोबत लक्षात ठेवा की जर तुम्ही 25ला टार्गेट करत आहात, कॉन्फिडंट नाही आहात, तर आपल्याकडे एक्सपिरियन्स फॅकल्टी आहे. तुम्हाला सांगितलं मी पॅरेटो प्रिन्सिपल, 80-20 रूल. बस त्याच बेसिसवर आपण जे हॉट टॉपिक्स आहेत किंवा जे आयोगाला जास्त आवडतात असेच टॉपिक यामध्ये मुख्यतः आपण फोकस करू. पीवायक्यूचा आधार घेऊन आपण काय तर हा कोर्स आहे तो स्ट्रक्चर केलेला आहे. राईट. त्याचे वैशिष्ट्य, बरं तेवढं कोर्सच नाही तर मॉक टेस्ट, स्टडी नोट्स आणि प्रॅक्टिस क्वेश्चन्स हेच तर पाहिजे आपल्याला. या वेळामध्ये या 2 महिन्यांमध्ये खरं पाहिजे काय, सर्व तुमचं यावरच तुम्ही क्लिअर करू शकणार. राईट. आणि ग्रुप बी ग्रुप सी ची सुद्धा बॅच आहे, त्या बॅचचे वैशिष्ट्य स्क्रीनवर दिसत आहे. पूर्व आणि मुख्य सर्व यामध्ये कव्हर केले जाईल. आणि जर तुम्हाला फक्त मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा असेल कंबाईनच्या, तर ते पण आहे. स्क्रीनवर 3499 प्राइस दिसत आहे, पण ते कमी होईल नक्कीच, डिस्काउंट नक्की मिळेल. लाईफ टाइम साठी सबस्क्रिप्शन ते पण मिळेल. चला नेक्स्ट सेशनला भेटूया आपण. सो दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.